तो अभी फिर से करेंगे हम राइड। सुबह बहुत बड़ा लफड़ा हो गया, मतलब वीडियो तो रिकॉर्ड हुआ, ऑडियो नहीं हुआ। तो अभी हम करेंगे फिर से एक बार। ये ना करिए सेट। दिसत असेल 70 किलोमीटर दाखवत आहे, 71 किलोमीटर दाखवत आहे आणि 105 ला ओडी आहे, वायडी ओडी आहे, वायडी एक आहे ते। आता आपण चालू करायचं आहे, त्याच्या आधी थोडा कॅमेरा सेट करून घेऊया। ठीक आहे, चलो। 71 किलोमीटर दाखवते रेंज। आणि आज आपण पूर्ण इको मोड मध्ये चालवली गाडी। येताना व्हिडिओ नेक्स्ट टाइम बनवूया। तो जातानाचा आहे तर आपण आता जातानाचा करून घेऊ। इथे परत कॅमेरा सेट करून घेऊया। हलायला लागला आता कॅमेरा, लावला। ठीक, आता जे काही येईल ते बघून त्याला काका बघतायत काय चाललंय। ठीक आहे, तर आता मोठा प्रश्न होता लोकांच्या मनातला। मी बरेचसे 40 मिनिटं बरोबर केली होती मगाशी, पण अनफॉर्च्युनेटली व्हॉइस रेकॉर्ड झालाच नाही। तर मग म्हटलं आता जाताना बघूया आपण, चेक करूया। ऍक्च्युली सकाळी एकदा चेक करायला पाहिजे होतं, तर ठीक आहे, नवीन नवीन आपण ब्लॉगिंग चालू केल्याने आपण गोष्टी शिकायच्या असतात। तर आता जाताना नाही, घरी येतानाच आपण व्हिडिओ बनवूया। सकाळी रेंज जवळजवळ 90 किलोमीटर होती आणि 22 किलोमीटर चालल्यावर 30 किलोमीटर रेंज कमी झाली। तर हिरो विडा असं नाव आहे या गाडीचं। हिरो मोटरची गाडी आहे, 2 बॅटरीज आहे। तर लोकांच्या मनातले काही प्रश्न होते की गाडी, म्हणजे मला विचारत देखील, म्हणजे अगदी असे प्रश्न होते की बॅटरी फुटते याची, तर काय करायचं। आणि असे प्रश्न होते की चार्जिंग संपलं तर काय, मग मध्येच थांबायला लागेल, असं तसं। तर म्हणतो आपण याचा आता हळूहळू विस्ताराने बघूया। आता आपण सध्या निघतोय घाटकोपर पंतनगर इथून बाहेर हायवेला। हायवेवरून आपण वाया बोलून घरी जाऊया। आता 1 किलोमीटर रेंज कमी झाली, पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की रेंज जर का 70 किलोमीटर असेल तर बॅटरी देखील 70च्या आसपासच असतात। आता 71 दाखवते बॅटरी आणि 70 किलोमीटर रेंज आहे, तर कधी कधी हे उलट देखील होतं की कदाचित बॅटरी दाखवेल 65 पण रेंज असते। त्याला आपण असं बोलतो की ॲव्हरेज मिळाला, म्हणजे आपण बोलतो ना हायवेला थोडा ॲव्हरेज मिळतो। आता जसा हायवे करेक्ट होईल, ॲव्हरेज गाडीचा चांगला होत जाईल, फटाफट रेंज वाढत जाईल। तर 3 मोड आहे त्याच्यामध्ये जनरली। एक इको आहे, एक आहे तो राईड मोड आहे, आणि एक आहे तो स्पोर्ट्स मोड आहे। 3 मोड असे आहेत। स्पोर्ट्स मोड मध्ये पिकअप खूपच जास्त, राईड मध्ये ठीकठाक आहे, 60-65च्या स्पीडने गाडी जाते। आणि आपल्या इको मोड मध्ये 40-45चीच रेंज आहे। आपण तर सध्या इको मध्ये चालवतोय आणि इको मध्ये चालवू, कारण की आपल्याला सुद्धा टेस्टिंग करायची आहे की बरोबर गाडी जाऊन येते का। आता गाडी तर सकाळी आली, आता घरी जाताना प्रवास मला बघायचा आहे। तर आज आपण म्हणजे टोटली इको मध्येच रेकॉर्ड करणार आहोत। नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ पुन्हा एकदा गाडी घेऊन, तेव्हा मग आपण राईड मोड मध्ये चेक करूया, आणि त्याच्यानंतर जेव्हा येईल तेव्हा मग आपण स्पोर्ट्स मोड मध्ये चेक करूया। असं आपण, अरे वा, सोबत सीट येत आहेत। हवालदार समोरूनच गेला होता त्यांच्या। तर पहिला प्रश्न तसा होता लोकांचा की अरे इलेक्ट्रिक बाईकचं तर गाडीची बॅटरी ते बघितले रील्स मध्ये, मुळात ते रील्स जे असतात ते आपल्या इथे नसतात। आताचे फार कमी रील्स असतात, आताचे तरी जास्त असतात। हळूहळू टेक्नॉलॉजी एवढी चेंज होत गेली आहे की आता ते बॅटरी फुटण्याचं तरी रिसेंटली कुठे ऐकल्यात नाही आलं। काही गाड्यांना स्टार्टिंगला आग लागली होती, ओलाच्या वगैरे गाड्या होत्या, म्हणजे त्याचे व्हिडिओ पण आले होते, पण आता त्या घटना फारच कमी झाल्यात, अगदी आता दिसतच नाहीये। दुसरी गोष्ट अशी इलेक्ट्रिक बाईक घ्यायची की आपण तर, मी जवळजवळ माझ्याकडे 2-3 बाईक आहेत ऑलरेडी,
आणि त्यांचं जर का बघितलं ओव्हर द पिरियड तर अराउंड 2 लाखाच्या वरती गाडी चालून झाली. 1 लाख तर एक बुलेटच आहे आमची, जी 1 लाख किलोमीटर चालली. आणि बाकीचे आता एक स्कूटी आहे, एक नुसती गाडी होती तसं तर टोटल 2 लाख किलोमीटर रनिंग झालेली आहे. त्याच्यामुळे पेट्रोलचा अनुभव खूपच जास्त चांगला आहे की बाबा कशी गाडी चालते, काय चालतं. म्हणजे आपण आता सध्या इलेक्ट्रिक बाईक घेऊन बघू, कारण की एवढं ट्रॅफिक असतं की गाडी हलतच नाही, एकदम हळूहळू जाते. दुसरी गोष्ट, जेवढ्या वेळ गाडी उभी राहते तेवढं पेट्रोल खात होते गाडी. आणि आता जे इथेनॉल आलंय त्याच्यामुळे तर बाबा खूपच प्रॉब्लेम झाला. इथेनॉल मिसळमुळे तर माझ्या दोन्ही गाड्यांचे ॲव्हरेज पडले. प्लस गाड्यांमध्ये तर टाकीमध्ये तर पेट्रोल मध्ये पाणी साचायला लागले. दोनदा तर म्हणजे टँक साफ करून घ्यायला लागलं. त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता इलेक्ट्रिक वरती शिफ्ट व्हायला पाहिजे. तर इलेक्ट्रिक मध्ये जेव्हा मी सुरुवात केली गाड्यांची सर्च करताना, तर पहिली चॉईस तर होती ओलाची. ओला एका मित्राकडे महेंद्र त्याचं नाव होतं. पण तो बोलला की त्या गाडीला बेल्ट आहे, आपण ती गाडी घेऊन 2 प्रकारच्या गाड्या असतात हे मला तेव्हा समजलं. एक बेल्ट, एकाला अशी मोटर असते जी गाडी चाकाला म्हणतात. तुम्हाला मोटरवाली घे, ती जरा चांगली आहे. सेकंड अशी गाडी घे की त्याचं सर्व्हिस सेंटर असेल, तुझं काम होईल. म्हणजे मग ब्रँडमध्ये 2च गाड्या मला. एक म्हणजे आली टीव्हीएसची आयक्यू बेक आहे, आणि दुसरी म्हणजे हिरोची. तर मग म्हणजे दोघांचे खूप चांगले रिव्ह्यू पण आहेत. आणि मेन म्हणजे सर्व्हिस स्टेशन बऱ्याच ठिकाणी गावी गेलं तरी तुम्हाला मिळणार. तर मग मी म्हणलं टीव्हीएस आयक्यू आपण रन करू. तर त्याच्यामध्ये 5.2 किलोवॉटची गाडी होती, जे बॅटरी. त्याच्यामध्ये जवळजवळ किती 200 सव्वा 200ची रेंज आहे. पण 150च्या वरती तर नक्कीच गाडी जाईल असा त्यांचा अनुभव होता. 180 पर्यंत गाडी होती. पण नंतर जेव्हा घरी डिस्कशन झालं की इलेक्ट्रिक गाडी घेतो, अपोज तर कोणी नाही केलं घरी की इलेक्ट्रिक गाडी का घेतो, घ्या, टेक्नॉलॉजीवर आपण जायला पाहिजे. पण जेव्हा विचार आला की चार्जिंग कशी करायची, तर ती गाडी चार्जिंग पॉईंट लागतोच त्या गाडीला. म्हणजे तुम्हाला एक वेगळं सॉकेट लावायला लागतं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की सोसायटीमध्ये जे मीटर रूम वेगळ्या बाजूला आहे, पार्किंग वेगळ्या बाजूला आहे. त्याच्यामुळे की तो चार्जिंग पॉईंट भेटणं सध्या तरी खूप मुश्किल आहे. तेव्हा चार्जिंग पॉईंट मीटरमधून काढून देणं, मग ते सेफ्टी आहे नाही, हे लहान मुलं खेळत असतात खाली, भरपूरच इश्यू आहेत. आणि हेच मी भरपूर ठिकाणी पाहिलं देखील आहे. मला तर असं वाटतं की सोसायटीला एक वेगळं म्हणजे सेक्शन दिला पाहिजे गव्हर्नमेंटने, की बाबा इथे तुम्हाला कंपल्सरी चार्जिंग पॉईंट लावावे लागणार. नाही की आज ना तर उद्या लोक इलेक्ट्रिक गाड्या घेतील, तर चार्जिंग पॉईंटचे पैसे जे असतील ते तुम्ही मीटरला देऊन टाका, पण देणं भाग आहे असं. त्यामुळे ऍटलीस्ट प्रोत्साहन तरी भेटू शकतो. दुसरी गोष्ट अशी की दिवसाचं रनिंग माझं 50-55 मॅक्सिमम 60 किलोमीटर आणि गाडीची रेंज आहे 100 किलोमीटर. त्याच्याने म्हटलं की आपण काय करायला काय हरकत आहे की बाबा, जर ते गाडी 1.5 तरी जाऊन आली, म्हणजे एक पूर्ण एक हाफ, तरी काही नुकसान नाही आपल्याला, जे आपण जाऊन आलो घरी रिटर्न आणि परत रिटर्न करतो. दुसरी गोष्ट अशी की बाबा आता गाडीला मला चार्जिंग पॉईंटच नाहीये, तर मग करायचं कसं. तर मग मी माझ्या मित्रासोबत थोडी चर्चा केली. त्यांना विचारलं की बाबा काय करूया. म्हणजे काही लोक तर सर्व्हिस म्हणजे बाईकमध्येच कामाला आहे. त्यातलं म्हणजे ओंकार मांजर्डेकर माझा मित्र आहे, भरपूर वर्षापासून तो बाईक म्हणजे सेलिंगमध्येच आहे. त्यांनी मला एक नाव सुचवलं की बोलतो हिरोची ट्राय कर. हिरोमध्ये एक रिन्युएबल बॅटरीवाला आहे गाडी. आणि गेलो तर मग नवीन गाडी ही झाली होती VX2 प्लस. तर ह्याच्यामध्ये 2 बॅटरीज आहे. एक बॅटरीवरती गाडी जवळजवळ 40 किलोमीटर चालते, दुसऱ्या गाडीवरती पण 40 चालते. सांगतात ही लोक 150, सांगतात 120. कुठल्या ह्यानी येते ती मला अजून काही समजलं नाही. प्रॅक्टिकली तरी 100ची रेंज मला वाटते. त्याच्यात कमी 80% पकडतो, म्हणजे 80ची रेंज तर नक्कीच मिळते. तर तेवढी तुम्ही चालवली देखील. तर मग आपण विडा सिलेक्ट करू. तर त्याच्यामध्ये मला समजलं की 2 बॅटरीज आहेत, जर नॉर्मल लॅपटॉपची 3 असेल तुम्ही चार्जिंग करू शकता घरी. 2.5 तासात ती बॅटरी चार्ज होते. म्हणजे 5 तास मध्ये गाडी होते, 5-6 तासामध्ये होते. तर मी तसा एक व्हिडिओ देखील टाकलेला आहे की वेलकम होम विदा, त्याच्यामध्ये चार्जिंगचं पण टाकलं की कशी चार्ज होते. दुसरं म्हणजे तिला आपण डायरेक्ट घरी सुद्धा जाऊ शकतो. जर पॉईंट मिळाला कुठे बाहेर तर आपण डायरेक्ट पॉईंटला पण जाऊ शकतो. तिथे लवकर गाडी चार्ज होते, कारण की तिथे एकावेळी दोन्ही बॅटरी चार्ज होतात. आणि तिसरं म्हणजे फास्ट चार्जर. तर एथरचा आणि हिरोचा टायप आहे. तर त्याच्यामुळे असं झालं की एथर आणि हिरो टायप असल्यामुळे 1 वर्ष बोलले फ्री चार्जिंग आहे तुम्हाला. तुम्ही त्यांच्या स्टेशनला जाऊ शकता, 1 तासात गाडी 100% चार्ज होते. तर परत लोकांच्या मनात प्रश्न असे असतात की अरे 1 तास काय करायचं. तर मुळात असा प्रश्न आहे की 1 तास थांबायचंच कशा. आपली जेवढी गरज आहे ती म्हणजे 50%, 40%, 60% बॅटरी चार्ज झाली की तेवढी बॅटरी बंद करायची, निघायचं पुढे. 1 तास थांबायची काही गरजच नाही.
15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासात जरी गाडी थोडी चार्ज झाली, किलोमीटर्स वाढले की आपण आपल्या घेऊन निघू शकतो. त्याच्यानंतरला मी म्हटलं की आपण आता 2 प्रकारे चार्ज करून बघू, ते चार्ज होते. आता एक व्हिडिओ बघेल मी, फास्ट चार्जिंगला देखील मी ट्राय करणार आहे की कसं होतं काय होतं. आता मुंबई सिटीमध्ये जनरली स्पीड हा 50-60 त्याच्यावर जात नाही, आणि जास्तीत जास्त वेळ 30-40 चालते गाडी, कारण की ट्रॅफिकच एवढं. आता मी दिवाळी असल्यामुळे इकडे हायवेला अजिबात ट्रॅफिक नाही, पण प्रचंड ट्रॅफिक असतं. संध्याकाळी 6 वाजता तर ट्रॅफिक फार घाटकोपरापासून चालू झालं असतं, जे म्हणून 2 घंट्यामध्ये चालतं. तर मग मी अशा वेळी म्हटलं की आपण ही गाडी असलेली बरी, बाबा कसं होतंय काय होतंय. त्यानंतरला जो ॲव्हन्यूज आहे माझ्याकडे, त्याचं मी रफली कॅल्क्युलेशन केलं की गाडी पडली मला 1,9,00,000 होती, पण सगळं EMI वगैरे तुम्ही 1,40,000 पर्यंत गेली. गाडीला 2.5 वर्ष झाली आणि अजून आता 6 महिने पण होत आले, म्हणजे शेवटचे 2-3 हप्ते असतील आता, तर 3 वर्ष पूर्ण होतील. याच्यामध्ये मला असं समजलं की गाडीची किंमत झाली 1,40,000 पर्यंत. याच्यावरती गेल्या 2.5-3 वर्षामध्ये मी जवळजवळ 90,000 पेट्रोल भरले. म्हणजे पेट्रोलचा खर्च हा माझा 90,000 झालेला. टायर चेंज केले तुम्ही पकडलेच नाही, ना ऑइल पाणी काही पकडलं, फक्त पेट्रोल पकडलं. मी तर एवढा खर्च झालाय. त्यानंतर मग मी कॅल्क्युलेशन केलं, तर मला समजलं की बाबा आपण 200-250 किलोमीटर गाडी चालते, त्याच्यासाठी आपण 450 रुपये देतो. म्हणजे 450 रुपयामध्ये ॲव्हरेज फुल टँक होतो. तर 450 मध्ये आपल्याला 200 फक्त आपल्याला मिळते. तर मग आपण इलेक्ट्रिकला स्विच होऊन बघू काय. इलेक्ट्रिकला जेव्हा बघितलं तेव्हा अप्रॉक्सिमेटली म्हणजे 3 युनिट पडतात. 3 युनिट म्हणजे घरचं युनिट जर 7 रुपये असेल तर 7 × 21 रुपये, 9 असेल तर 27 रुपये, 10 असेल तर 30 रुपये. 30 रुपयाच्या आसपास गाडी 100 किलोमीटर चालते. म्हणजे 200 किलोमीटर चालायला 61 रुपयाचा खर्च आहे इलेक्ट्रिकचा. दोन्ही गाड्यांना पैसे द्यायचेच आहेत, इलेक्ट्रिकला पण द्यायचे आहेत आणि पेट्रोलला पण द्यायचे आहेत. इलेक्ट्रिकला जर बघितलं 60 रुपये देत आहे. याचा अर्थ असा होतो की बाबा प्रत्येक फुल टँक, जेव्हा पण मी फुल टँक करेल गाडी, म्हणजे नाही म्हणतो तरी 380-390 रुपये वाचतील. आणि महिन्यातून नाही म्हटलं तरी 10 वेळा तरी मी ही गाडी चार्ज करतो, म्हणजे पेट्रोल भरतो. पेट्रोल भरल्यामुळे 10 वेळा माझे अप्रॉक्सिमेटली एक 3,500 ते 4,000 रुपये तर नक्कीच वाचतील. तर मी राईड मोडला गाडी घेतली, कारण की थोडा मला प्रोटेक्ट करून या ब्रिजला चढायचं होतं. जसा राईड मोडला गेलो गाडी खूपच स्पीड पडतो, आणि रेंज देखील आता कमी होऊन ती 49 किलोमीटर. आपण परत एकदा येऊया EV म्हणजे इकॉनॉमिक. तर इकॉनॉमिक मला दाखवतं की 60 किलोमीटरची रेंज आहे याची, आणि मला तर पूर्ण कॉन्फिडन्स घरी जाऊ शकतो. आता हे इलेक्ट्रिकचं जे गणित आहे, अशामध्ये म्हणजे जे बघितलं ना मी फार वेळा की 100 रुपयाचं पेट्रोल भरतात लोक, 150चं भरतात, त्यांना माहित असतं की आपल्याला परत कधी पेट्रोल करायचं, एवढं कॅल्क्युलेशन ती लोक करतात. तर तसंच काहीतरी कॅल्क्युलेटर राहावं लागणार आहे. जर का तुम्हाला EV चालवायची असेल तर पहिलं गोष्ट म्हणजे तुमचं डेलीचं रनिंग जर 50 किलोमीटरच्या आसपास असेल तर नक्कीच कुठली EV तुम्हाला पडेल, चांगल्या क्वालिटीची. ती रेंज 100च्या वरती आहे अशी. आणि जर का 100च्या आसपास जर तुमची रेंज असेल, म्हणजे काय बोलतात ते रनिंग असेल, तर मग पेट्रोलच गाडी पडेल. EVला मग तुम्हाला मग एका ठिकाणी निघायला लागेल, दुसरीकडे चार्ज करायला लागेल आणि मग यावं लागेल. तर हा एक म्हणजे असं आहे. तिसरा प्रश्न असा म्हणजे मी ऐकलं लोकांकडून, जसं की म्हणजे जर का गाडी बंद पडली तर काय. गाडी बंद पडली म्हणजे तर नाही, इलेक्ट्रिक गाड्यांना भरपूर लोक धक्का मारतात जाताना बघतात. तर मग अच्छा तो वाला प्रश्न, म्हणजे जर का बॅटरी डिस्चार्ज झाली तर मग करायचं. म्हटलं बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. तर म्हटलं हा प्रश्न म्हणजे जेव्हा गाडी घेतली त्यावर माझ्या जन्म झाला होता की आपण इलेक्ट्रिक गाडी घेतलेली आहे, उद्या जर का गाडीची बॅटरी संपली तर मग आपली तर म्हटलं पंचायत होणार आहे. तर म्हटलं काही टेन्शन नाही आहे त्या गाडीमध्ये. गाडी म्हटलं सरळ साईडला लावायची, बॅटऱ्या काढायच्या, रिक्षा करायची, घरी जाऊन चार्ज करायची. आणि चार्जिंगला 5-6 तास चालवतं म्हणून 5-6 तास वाट बघत बसायची नाही. 1 तासामध्ये जेवढी चार्ज होईल बॅटरी, गाडी रिक्षा करून घरी यायचं, त्या दुसऱ्या गाडीने यायचं, गाडीत बॅटरी टाकायची का ती गाडी एका बॅटरी सुद्धा चालते, गाडी घरी जाते. आता बाकीचे ज्या गाड्या आहेत ज्या बघितल्यात ज्यांना टो करावा लागतो, त्या भरपूर वेळा गाड्या ज्या असतात ना त्यांना चार्जिंग सॉकेट लागतात, म्हणजे त्यांना गाडी चार्ज करायला पॉईंट कंपल्सरी आहे, जसं फास्ट चार्जिंग असतं तसंच. त्यामुळे त्या लोकांना कसं होतं ना की गाडी टो केल्याशिवाय किंवा धक्का मारण्याशिवाय पर्याय नसतो. पण ह्याच्यामध्ये हे एक ऍडव्हान्टेज आहे की आपण बॅटरी जनरली काढून घेऊन जाऊ शकतो आणि ती चार्ज होऊ शकते.
आणि बिना बॅटरीची गाडी पण उतरून घेऊन जाऊ शकत नाही, नेलं तर त्याचा काय फायदा नाही. तर हे पण मला एक बरं वाटलं. तर आजचं जो आपलं चाललंय फर्स्ट डे, म्हणजे सेकंड ब्लॉग आहे आपला हा, पण फर्स्ट डे जो आहे हायवे टू हायवे, त्याच्यामध्ये 40 ते 45 मला अजिबात गर्दी नाहीये. पण 40-45च्या टॉप स्पीड मी चालवतो. सकाळी गाडी काढली 90ला, आता गाडी आधी 60 किलोमीटरची रेंज दाखवते आरामात. ठीक आहे. आता राईडला आपण हळूहळू ट्राय करू की राईडला काय होतं, कसं करू शकतो. त्याच्यामध्ये पण मला वाटतं की राईड मोडला तर चालवायला मजा येते, की स्पीड चांगला जातो, 50 ते 60च्या आसपासचा स्पीड जातो. आणि त्याच्यामध्ये मग चांगलंच वाटतं, म्हणजे गाडी बाकीच्या गाड्यांसोबत असं स्लो वाटत नाही. हायवेला कसं आपलं थोडं स्लो वाटतं की बाबा सगळ्याच गाड्या पुढे झाल्या, कुठली गाडी एकदम मागे राहते, तर तसं वाटत नाही. असा काहीसा हा एक्सपिरियन्स आहे सध्या तरी. हे जे मेन मुद्दे होते लोकांच्या मनातले, की बॅटरी फुटते आणि गाडीच बंद पडते, तर त्याच्यात खूपच विसरू, मला तेच कुठेतरी लोकांचे दूर करायचे. तर म्हटलं आपणच पहिली गाडी घेऊ इलेक्ट्रिक आणि बघूया काय होईल. ती गाडी ही तसं बघलं तर सेकंडरी आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक पेट्रोल गाडी आहे, 2 गाड्या पेट्रोलच्या. त्याच्यामुळे असं काय वाटत नाही ईव्ही बंद पडली तर काय, किंवा लांब जायचं असेल तर लांब जायचं असेल तर बाकीच्या गाड्या माझ्याकडे पर्याय काहीच पेट्रोलचा. पण ही सेकंडरी गाडीला आपण कशा प्रकारे फर्स्ट आणू शकतो प्रायोरिटी वाईज, कशासाठी तर ऑफिसला रेग्युलर जाण्यासाठी, त्या गोष्टीसाठी आपण कसं आणू शकतो याच्यावरती जास्त माझं लक्ष आहे. मला एकदम मागे मान मारतात, मोड चेंज करू, गाडी घेऊन आपण पुढे निघू. मोड चेंज करू, गाडी घेऊन परत आता इकोला येऊन जातो आरामात. आता भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. आता बघा गाडी 40 लागतो. हे पण मी एक पाहिलं की जेव्हा नवीन गाडी घेतली, भरपूर लोक नको ईव्ही नको चालू करायला का, पिकअप भरपूर आहे. तर आता झालंय काय, काही रील्स ज्या आल्यात कॉलेज पोरांच्या, की ओव्हरटेक होते गाडी, तुषार जाते, विली मारते. तर प्रत्येक ईव्ही मध्ये ना मोड असतात, की एक होता ना एकदम स्लो वाला मोड, एक मीडियम राईड वाला, एक फास्ट एकदम स्पोर्ट्स मोड. तर ते मोड वरती सगळा गेम. तर का तुम्ही मोड शिकलात तर मग ती गाडी खूप चांगल्या एफिशियंटली वापरता येते. पण फक्त दाखवायचंय लोकांना की बाबा बघा गाडी पळते, तर काही फायदा नाही. पुढे जाऊन परत ती चार्जिंग लावायची असते. तर मी हे ऑब्झर्व केलं की बाबा जेव्हा तर बेसिक मोड जर का तुमचा इकॉनॉमीचा आणि इकॉनॉमीचा मोडचा जर का स्पीड 40-45 तर काही केलं तरी काय फरक पडत नाही. ती गाडी किती पळवा ती काय पळणार, 40च तुम्ही लागतात. तर स्पोर्ट्स मध्ये जर एखाद्याच्या हातात दिली, त्याचा टॉप स्पीड जातो सरळ 80-85. मग ते तो पण घाबरेल की बाबा ती गाडी अशी काय. जसं गाडी चालते 60च्या स्पीड, त्यांनी राईड मोडला टाकली का, त्यांची रिक्वायरमेंट आहे. ह्या आता ब्रिजला एरलीचा ब्रिज आहे, इथून गाड्या लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट येतात आणि आपल्याला चढायचं आहे म्हणून चालू. त्यामुळे आपल्याला बरं स्पीड वाढवणं गरजेचं आहे. दोघावाला आपण चालू करतो बेसिकली 20. मग आपण थोडं नीट चालवायची गाडी. आणि आता बघा ब्रिज चढला, मी इको मोड टाकली, रेंज झाली 56 किलोमीटर आणि चालली आहे गाडी बरोबर, काय टेन्शन नाही. पण जेव्हा गरज वाटेल की आपल्याला मोड चेंज करायचा आहे, आपण मोड चेंज केला की काम झालं. असं हे गणित आहे. त्याला पाण्यात डुबली तर काय, किंवा म्हणजे पावसामध्ये काय इश्यू येऊ शकतात. आता जेव्हा गाडी घेतली तेव्हा सांगून विश्लेषण दिले गेले की हिला प्रेशर वॉश करायचं नाही. तर बॅटरी जसं प्रेशर वॉश करायचं ते सांगून विश्लेषण घेऊ शकता, किंवा साध्या कपड्यात तुम्ही धुऊ पण शकता. म्हणजे ठीक आहे. पण तरी पण जर का एक्स्ट्रीम पाऊस आलाच तर काय, तर सिंपल याच्यावरती उत्तर आहे, त्या दिवशी गाडी वापरून आपल्याला समजतं की जो पाऊस पडणार आहे बाबा 2-4 दिवस, असाही पाऊस वापरायचा. तर आपण शांतपणे घरी राहायचं, किंवा दुसरी गाडी आहे इलेक्ट्रिक ती घेऊन जायची सरळ. असं लवकरामध्ये घ्यायची. तर आपल्याला दिसतंय काय पाऊस भरपूर आहे, भरपूर ठिकाणी पाणी साचलेलं आहे, मग त्या दिवशी हिरो बनायला जायचं नाही. गाडी शिस्तीत घरी ठेवायची, शांतपणे घरी यायचं, आता दुसरी गाडी घेऊन जायची. तर हा पण एक पर्याय. म्हणजे जर का बघायला गेलं तर भरपूर सारे फायदे आहेत, नुकसान देखील आहे. नुकसान म्हणजे काय, चार्जिंगचं नाही, 5 ते 7च जातात आपले. पण ते पण जर का एफिशियंटली वापरता आले तर मग तुम्हाला याची मजा घेता येते. जसं की आता माझं तर एक ऑफिस आहे मुलुंडला एक्झाम्पल, तर आपली गाडी कशी ठाण्यात म्हणून एका बॅटरीवर येऊ शकते.
बुलेट घाटकोपर दुसरा पेट्रोल जाऊ शकतो. मीन ऑइल जाऊन येईपर्यंत तिथे ती बॅटरी चार्ज होऊ शकते. तेव्हा आता मी घरी गेलो तर मला माहिती 3 तास लागणार एका बॅटरीवर चार्ज व्हायला. मग दुसऱ्या बॅटरीला 6 तास, मग रात्री जाऊन झोपू का? तर मला तो पर्याय नाही होत. त्याच्यामुळे थोडं टाइम मॅनेजमेंट लागतो. असं गेल्या काय केलं मी, की आम्ही 10 वाजता एक बॅटरी चार्जिंगला लावली. तर 10ला एक बॅटरी लावली तर ती 12:30-1 पर्यंत फुल चार्ज झाली. आता दुसरी बॅटरी लावण्यात काही अर्थच नाहीये. त्याची काय चार्ज होणार नाही, रात्री अडीच होणार आहे. मग असं काय केलं, मी दुसरी बॅटरी स्विचला लावून ठेवली, स्विच ऑन नाही केली. जेव्हा सकाळी 6-7 वाजता बटन चालू, जोपर्यंत फ्रेश होऊन आंघोळ करून डबा इकडं होईपर्यंत दुसरी बॅटरी चार्ज झाली होती. दोन्ही बॅटऱ्या घेतल्या, गाडीला लावल्या आणि गाडी घेऊन हे कधी कधी थोडं तुम्हाला स्मार्टली देखील व्हावं लागतं. तर चार्जिंग सॉकेट पॉईंट असेल तुमच्याकडे तर मग प्रश्नच नाही. आणि त्यावेळी कसं असतं, एका वेळी दोन्ही बॅटऱ्या चार्ज होतात काही परिस्थिती. मी सध्या सिंगल सिंगल बॅटरीचा वापर केला आहे. आणि हिरोची गाडी असल्यामुळे कसं आहे की नाव आहे कंपनीचं, हिरो मोठं आहे. टीव्हीएसचं पण एक नाव आहे. सर्व्हिस सेंटरचे फायदे असे असतात की एकतर मेकॅनिक पण हात लावतो लोकल, प्लस त्यांच्याकडून सपोर्ट पण तेवढाच असतो. थोडं नाका येतो आपल्याला थोडी गाडी मोड चेंज करून न्यायला फायदा नेला 40 किलोमीटर बघूया आपण. म्हणजे माझी क्रॉस बघायला गेलं तर एवढा स्पीड पण मिळतो. आता आपण जरा आता इको मोडला दिसतंय असं 60% बॅटरी 60% रेंज येतो 50%. दुसरा उद्योग असा पण करायचा की आपण सिंगल बॅटरी पण गाडी चालून बघायचं. तो पण बघूया हळूहळू. आता आपण जी मला दिसत होती सकाळी निघताना राहिलो, गाडी जाऊन घेईल का, किती रेंज राहील, काय राहील, हे गाडी फिरवता आपण गेली सारी तर त्याच्यावर ते म्हणतात की जवळजवळ 80 ते 90 समाधान झालेलं आहे. किती म्हणा किती बाबा डेली घातलं मला गाडी जाऊन घेईल ना, कारण की आपल्याला इंडिकेटर एवढे किलोमीटर आपण होणारच डेली. कसं वाटतंय काय वाटतंय तर म्हटलं बघूया. तर आज तसं मग चालून बघितल्यामुळे आणि अजून ही गाडी 50 किलोमीटर लागते एकटी. इकडून गाडी मला वाटतं घेऊनच जायला एवढं किलोमीटर आहे. मी जाऊन येईल सोड. त्याच्यामुळे असं काही टेन्शन एखादा दुसरी चार्जिंगला विसरत नाही, पण दुसरी गाडी घेऊन जायचं. असं काय मोठं होतं ना की दुकान नाही पडणार आहे अरे आज गाडी टाकण्याचं असं काय ना. आपण विसरतो आज भरायला विसरून सकाळी आणि उभं राहायचं, हळूहळू हलवायचा मग पुढे जायचं. त्याच्यापेक्षा थोडं टाइम मॅनेजमेंट त्याचा स्किलफुली यूज केलं. मला असं वाटत नाही की इलेक्ट्रिक गाडीमध्ये पॉईंट देऊ. आता प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की हिरो सध्या 2च बॅटरी आहे. म्हणजे 2 बॅटरीच्या 100 किलोमीटरची रेंज आहे आणि मागे डिक्कीला पण जागा भरपूर आहे. आता असं वाटतं जर का हिरोने 2च्या जागी 4 बॅटऱ्या दिल्या असत्या तर 3 बॅटरीचा प्लॅन दिला असता. बाबा 150 किलोमीटरची रेंज आहे, 200 किलोमीटरची रेंज आहे, थोडा बॅटरी वाढली तर मला वाटतं किती इफिशियंटली झालं असतं. म्हणजे एखाद्याला 200 किलोमीटर काही टेन्शन नसतं. म्हणजे तो माणूस इथून डायरेक्ट अलिबागपर्यंत जाऊ शकला असता. तिकडे गेल्यावर लागले बॅटरी चार्ज करून बसेल. बॅटरी चार्ज करणं पेट्रोल भरणं काम, जसं बॅटरी चार्ज करणं मग काम आहे. त्यामुळे ते पण त्याचा विचार केला बाबा मी 4 बॅटरी काढली मोठा अजून 2 बॅटरी तर बेटर लहान 3 बॅटरी तर तुला चांगलं असतं. पण ते पण एक सोयीस्कर. दुसरी गोष्ट अशी की याने एक्स्ट्रा बॅटरी दिला पाहिजे. 20,000 बॅटरी 2 बॅटरी बोलते की नाही अशी बॅटरी आम्ही घेत नाही. बॅटरी मला हे असं वाटलं की का तुम्ही
अशी तुम्ही जेवण देत असाल त्या बॅटरी. त्याने कसं झालं असतं की 4 बॅटऱ्या जर घेतल्या तर 1 लाखाची गाडी गेली अशी 1.5 लाख. पण 2 बॅटऱ्या नेहमी गाडी चालते. 2 बॅटऱ्या घरी चालायला लावून ठेवलं असतं. 2 बॅटऱ्या कॅरी केलं असतं. कधी इमर्जन्सी जायचं झालं कुठे स्विच मारली बॅटरी त्याच्यामुळे कसं कधी टेन्शन राहिलंच नसतं. तर आता काय होणार आहे माझं, बॅटरी चार्ज करायची, हे करायचं ते करायचं. तसं आता 50 किलोमीटर काहीच नाही. एकदा जर आपल्याला जायचं असेल गाडी चार्जर आणि जर नसेल काय तर काय चालवायची तसं तुम्हाला परवा बघू. तुला 5 बोलायचं मोठ्या करता 5 वर्षभरामध्ये आहे होत असेल तर मग खूपच छान वाटतं आपण फक्त आपण आपण करू शकतो असा करू शकतो काय फायदे होऊ शकतो. हेल्मेटची काय लावायला आहे तिथं जाऊन आलो आपण 50 किलोमीटर अजून दाखवत आहे ती बऱ्यापैकी आहे. फक्त जरा विचार करून वापरायला लागणार बॅटरी कमी चार्ज करायची तर विचार करून आपण नवीन आज आपल्या दुकान घेऊ शकाल कसं काय होतं त्या हिशोबाने आणि गाडी पळवायचा काही सीन होतो की त्यांच्या आज नाहीच आहे आता फाटा तर दिवाळीची सुट्टी आहे जेव्हा दिवाळी संपेल लोक येतील बऱ्याच लोकांना समजून मी काय सांगतो होती कारण की घाटकोपर पासून जी लाईन चालू होते ट्रॉफिक त्या जिल्ह्यापासून ते 5 भिवंडीपर्यंत ते घोडबंदर टाक आणि पळायचा काय संबंध घेत अशी जर 20, 30, 20, 30, 40 त्याच्यावर त्यामुळे पळायचा असा मोह नाहीये आणि भरपूर गाड्या चालून राहिल्या त्याच्यामुळे ते पण आता असं नाही की बाबा आपल्याला गाडी चला एन्जॉय करत करत पोरांचा मध्ये झाला मेट्रोचं काम फुल इको मोडवरती आपण काढू सकाळी गाडी ते 10 मिनिटांनी येतो तर असं काय 2 तासाला फरक पडत नाही तिथेपर्यंत तिथे मी 20 मिनिटामध्ये पोहोचतो तिथे 30 मिनिटात ती 10 मिनिटात पोहोचतो बाईक नॉर्मल बाईक करायची असते ती गाडी जाते मला 15 ते 20 मिनिट जास्तीत जास्त 10 मिनिटाचा फरक पडतो त्याचा अर्थ तुम्ही जायचं असेल तर मला 10 निघावं लागेल काय करायचं ते आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये बुशपीट चांगला आहे म्हणजे लेगला काय दिलेला आहे तिथे सिलेंडर पण राहतो सामान पण राहतो फ्लॅट आहे जसं मला त्या ओलामध्ये सर्क्युलर आहे काय ठेवता येईल त्याचा फ्लॅट आहे व्यवस्थित हे जे फ्युचं आहे हे मला जवळजवळ ऍक्सिस सारखं दिसतं ऍक्सिस गाडीचं असं पुढचा आहे सीट थोडी लांब आहे आणि मोठी पण थोडा बुस्टर पण दिलेला काही सवय टॉप फिरायला फास्ट गेले मला वाटलं गर्दी आपण गाडी पळवली पाहिजे म्हणून आपण बीटवरती हवे दाखवून गाडी ऑटोमॅटिक ब्रेकिंग करत गेली 45 अप केली जिथे हवं ते यूज केलं तरी किलोमीटरमध्ये काहीच फरक पडला नाही 56% बॅटरी बाकी मी 53 किलोमीटर सोडून जातो चांगला अनुभव आहे मेन टेन्शन केलं जेव्हा बॅटरीचं कसं गाडी जाते ऑफिसला तर हो जाते जाऊन आधी बघ आणि बऱ्यापैकी किलोमीटर्स पण बाकी आहेत तर 10 किलोमीटर मला वाटतं घर आहे आपलं आणि 10 किलोमीटरमध्ये
किती किलोमीटर कमी होतं म्हणजे 52 आहे. माझा अंदाज आहे 35 एक किलोमीटर रेंज राहिली पाहिजे. तर ती पाय 75 रेंज राहिली. 10 किलोमीटर बाकी आहेत. इथून बघू किती हा आपला तिरंगा बघा पुढे. भरपूर हवा. फायदा असा म्हणजे भरपूर दिवसांनी दिसल्या ते बाबा नुसते ट्रेलर ट्रेला उतरवाले जी वॅगन मध्ये वेगळे बघायला मिळतो. डेंजर असतात ते एकदम. पाईपलाईन रोड हार्ड आहे. एकदा थोडं झालं होतं सीट कधी सीट आहे सगळं बोलू शकतो. सीट एकदम म्हणजे सीट चांगली आहे. सीट पण यांचं डेंजर आहे. उन्हात प्रवाह प्रचंड तापतो. तर ह्याला एक सीट चांगला लावून घ्यायचं. गाड आहे. गाड म्हटलं लावायची गरज वाटत नाही मला. आणि अननेसेसरी गाडीवरती मला वजन नाही टाकायचं. इलेक्ट्रिक गाडीवरती वजन नसलेलंच बरं. जेवढी गाडी हलकी असेल तेवढा फायदा. म्हणलं मी वजन नसलेलं बरं आणि एवढा वर्ष चालवतोय त्यामुळे भीती नाही की गाडी पडेल आता खाली जाऊन. हा उभ्या उभ्या पडू शकते कारण की याचं साईड स्टँड तेवढं खास नाही. मेन स्टँड हे दिलंच नाही त्यामुळे 5 केलेली. आता आधी त्या घरात टेन्शन द्यायचे पैसे टाकायचं सीट कवर द्यायचे सीट पूर्ण बॉडी कव्हर द्यायचे गाडीचं हेल्मेट द्यायची 2 फुल कॉस्ट कटिंग केलेली आहे. म्हणजे अगदी हे सामान बघायचं तर 2-3 हजाराचं किंवा 4 हजाराचं असेल. पण या लोकांनी ते कुठं काढून ठेवलं फक्त गाडी घ्या असं बोलतात. काही दिवसांनी मला वाटतं चाकांचे पण पैसे घेतील ही लोक किंवा सीईच्या टायर हवा असेल तर एवढे एमआरएफ हवा असेल तर एवढे हा हवा असेल तर एवढे असं चालू होऊ शकतो. भरपूर विद्यापीठ गेलंय मागे पण मेट्रोचं जाळं चालू कधी होणार देऊ. गाडीवरती व्हिजिटिंग मारायचा प्रयत्न करणार नाहीये मी. भरपूर ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ आहेत जिंकावरती व्हिजिट असतो. पण आपण आरामात एकदम मुक्त माणूस टेन्शन नाही का आयुष्यात काय गाडी आरामात चालवायची. काय पळवायची घाई नाहीये. चालवायची. हा आता ह्याच्यामध्ये असं त्याला समजलं नाही पाहिजे कळलं पाहिजे त्याची ती गाडी बाजूने आली. तर हे ऑब्झर्व केलंय की जर का मी गाडीवर बसलो मला गाडीचा आवाज येतो पण बाजूच्याला येत. म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो पण गाडी चालवताना आवाज येतो आपल्याला की बाबा गाडी चालू आहे. पण आजूबाजूला बिलकुल दिसत नाही तेव्हा ते ऐकायलाही येत नाही की गाडी आली तर दिसून तिची गाडी म्हणजे ऑटोमॅटिक ब्रेकिंग झाली. स्लो पाहिला स्पीड पण आता थोडा स्पीड बदलून ब्रिज मला आधी वाटायचं ब्रिजवर चढायची की नाही म्हणजे जेव्हा घेतली तेव्हा पण नाही ती गाडी चालते डबल सीट पण चालते असं काही नाही. चांगल्या प्रकारचं आहे म्हणजे रात्रीची लाईट्स पण चांगली आहेत. एक लाईट पण वाटत लावता येत नाही पण लाईट पण चांगली फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी मी मोटर ब्लॉगिंगचा सेटअप लावून ठेवला आणि ते जेव्हा मला वाटतं 2016ला मी लडाखला गेलो होतो ठाण्यावरून चालवत गाडी त्याच्या आधी पण चालवत होतं 14 पासून गाडी चालवतो. पण मी कधी हे असे होतं ना मोटर ब्लॉगिंगची बंद नाही केली की बाबा त्याला आपणच तेव्हा आता वाटतं की तेव्हा जर टाकले असते तर आज बघा मोठा युट्यूबर झालो असतो. कारण की त्यावेळी बऱ्यापैकी गोष्टी लोक जे आता दाखवत आहेत अरे आयसा जेतवर पैसा हे सगळं पाहून अनुभवून झालेलं आहे. आता तरी बघायचे रस्ते पण खूप चांगले त्यावेळी नक्की पण नव्हते तुम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यावेळी फक्त एजी कॅमवरती होतं म्हणजे शूट पण फक्त मी चांगलं आहे. असं असं काय आपण गेलो होतो मेमरी सेकंड टाइम गेलो त्यावरच होतो
पण आता म्हटलं की बघूया आपण आता कॅमेरा काही 250 सेटअप आहे काही सेटअप महाग आहे फक्त हेल्मेटला सेटअप लावला हे फक्त बघतोय की बाबा चला म्हणजे थोडं शुल्क करूया असं काय आपण प्रोफेशनल नाही बाबा आपण जरी फक्त लग्नाला जायचंय बघायचंच आहे तिथे थांबलो ते धंदे नाही करणार जेन्युनली म्हणजे रिव्ह्यू घेते तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे असेल तर खरोखर पैसा वसूल आहे की नाही तुमच्यासाठी किती फायदा पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे एखादी गोष्ट अवेलेबल आहे तर त्या अवेलेबिलिटीचा आपण फायदा घेतला पाहिजे जसं आता कसं चालू आता सोनं चालू आहे 1,50,000 रुपये म्हणजे 1,30,000च्या वर गेलेला होतं जेव्हा ते सोनं 50-70 हजार रुपयाला होतं तेव्हा ते अवेलेबल होतं स्वस्त तेव्हा कोणी घेतलं नाही का म्हणजे व्हॅल्यू नव्हती तेव्हा नंतर आता जसं वाढायला लागलं काल पेपर टाकतो काही लोक तर ही खरी गोष्ट आहे जेव्हा अवेलेबल असते तेव्हा त्याची व्हॅल्यू नसते लोकांना जेव्हा ती गोष्ट लिमिटेड मध्ये येते तर त्याची कॉस्टिंग वाढते तर लोक मग मागे नाही आता तर कसं आहे जर का आपण एक विचार केला की बाबा ही गोष्ट चांगली आहे तर आहे मग आपण बघूया तरी कसं त्यांच्याकडे तसंच करायचं झालं काय करता येईल की इकडे म्हणजे उदर ना हनुमान ब्रँडला पण नाही गेलो एक्सट्रीम ब्रँडला पण दोन्ही जे ब्रँड आहेत अवेलेबल त्यांच्या गाड्या आपण ऑलरेडी वापरलेल्या आहेत हिरो बजाज टीव्हीएस तर याच्यासोबत वापरतो तर तुला आता इथून बघू बाईकचं पण ऑप्शन होतं पण अगेन तेच चार्जिंग भरपूर साऱ्या सोसायटीमध्ये चार्जिंग पण अवेलेबल सोसायटीमध्ये मेंबर्सचे लोक अजून वेगळे असतात एखाद्या द्यायला पण तयार नसतं परमिशन पाहिजे हजार प्रश्न असतात तुम्हाला अप्रोच करायला त्याच्यामध्ये मला ही गाडी बरी वाटली बाबा आपण बॅटरी रिमूव्ह करू शकतो घरी चार्ज करू शकतो पण हा जिथे होतो ते आपण कसं चालतो असं काही इश्यू नाही ते आपण मग आपण हीच घेऊया गाडी मग आता घेतली गाडी त्याची ग्रे कलर भरपूर कलर्स त्याच्यामध्ये आहे ऑरेंज होता व्हाईट होता येलो होता ब्लू ब्लॅक रेड आणि हा ग्रे म्हणजे की सर ग्रे अवेलेबल आहे त्या ग्रे आणि ते आता काही जास्त अपेक्षा नाही लावू शकत आपल्याला हाच कलर पाहिजे हाच नंबर पाहिजे गाडीचा असं काय जे आहे ते आपण घेऊ शकतो गाडी गाडी असते गाडवायला ग्रे तर ग्रे घेतला सूरज वॉटर पार्क सगळी झालेला आहे गाडी मी राईड मोडला घेतली मागची लोक गाड्यात धावत होते तर परत पण इको मोडला गेलेला आहे इको मोडला गाडीचा गाडी गाडी ऑटो ब्रेकिंग आहे प्रश्नच येत नाही सगळ्या लेफ्टला आणि त्या आपल्या स्पीड कमी आहे झालं डीम गेलो नंदगडचं चालू राईड आता इथेच क्लोज करू 46 किलोमीटर पर्यंत झालेला आहे ते अजून 46 किलोमीटर आहेत याच्यामध्ये बघायला गेलो टोटल 127 किलोमीटर आतापर्यंत गाडी चालवली आपण तर 46 किलोमीटर आणि 51% बॅटरी म्हणजे ऑलमोस्ट एक बॅटरी पूर्ण आहे 50-50% बघायला तर आणि एक बॅटरी रेंज येते ऑलमोस्ट 40 किलोमीटरची रेंज आहे जी धोका देणार नाही तुम्हाला पुढचं जे असेल ते गॅमलिंग असेल की लोक एकदम फार एंड पर्यंत दाखवतात की बाबा दिखते कब तक ड्रेन होत आहे बॅटरी तसं कधी करू नका
तर तुम्हाला वाटलं की बाबा बॅटरी एकदमच लो होत आहे 10% बिलो, सरळ गाडी घरी आणून चार्जने लावा. नसेल होत तर ट्राय करा की जेवढी असेल तेवढी. पर्पजली असं काय करू नका की बाबा नाही आज आपल्याला झिरो करून दाखवायचं असतं. तर की झिरो करण्याचे उद्योग ज्यांचे असतात ते विली करण्याचे, मुळात ती गाडी त्यांची नसतेच. कुणाची तरी उचलून आणतात व्हिडिओ बनवायला की बाबा चला आपण बनवूया, ते शोरूमची घेतात आणि करत असतात टेस्ट त्याच्यावरती. तर मला ते काय असं वाटत नाही जेन्युइन काय असेल. आता आपण आठवड्याभर तरी व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण जो बनवला आहे तो भावबीजेच विषय. आज आपण टोटली इको मोटरवर गाडी चालवली. उद्या करायचं आपण दुसऱ्या मोडला गाडी चालवली. म्हणजे जेव्हा पण जाईल मी तेव्हा, उद्या असं नाही, परवा तेरवा सोमवारी. नंबर आता येईल, नंबर अजून आला नाहीये. नंबर आला म्हणजे नंबर प्लेट आली हिरवी की मग बिंदास पुढे चालू शकतो. सध्या आपण आर लावून गाडी चालवतोय. 40 किलोमीटर पण तर मला वाटतंय यायला पाहिजे अंदाज बरोबर आपला. 6 किलोमीटर अजून रेंज दाखवतोय. मला काही रेंज वाटत नाही तेवढी जसं आहे.